नमस्कार मित्रांनो, प्रवीण पाटील मुंबई ते कन्याकुमारी प्रवासातील आजचा तिसरा दिवस आहे। 2 तारखेला निघालो, आज 4 तारीख। किंग ऑफ कुंभारली ही रेस खेळण्यासाठी मी, सानवी आणि अर्णव, राकेश चव्हाण यांची बाची सपना माने हिच्या घरी आम्ही आलेलो आहोत। काल सायंकाळी इथे पोहोचलो। खूप चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत झाला। आल्यापासून खूप एन्जॉय करतोय आम्ही। आणि ही रेस खेळण्यासाठी मी फक्त आम्ही तिघेच नाही, तर राकेशचा मुलगा रुद्र, त्याच्यानंतर धर्मेंद्रचा मुलगा परीक्षित हे देखील आलेले होते। आणि या सर्व लहान खेळाडूंनी खूप चांगल्या पद्धतीने ही सायकल स्पर्धा पूर्ण केलेली आहे, चांगल्या वेळामध्ये पूर्ण केलेली आहे। तर आता बघूया, आपण विचारूया रुद्रला। रुद्र, कसं वाटलं? पहिल्यांदाच रेस होती रुद्राची। खूप मजा आली, चांगला एक्सपिरियन्स होता। अर्णवची पहिल्यांदाच रेस होती। अर्णव, जबरदस्त होता। मॅनेजमेंट मला खूप आवडली, ते लोकांची एक नंबर केलं मॅनेजमेंट, एक नंबर। सानू, माझं हे दुसरं वर्ष होतं कुंभारी, किंग ऑफ कुंभारीच्या रेसमध्ये। या वर्षीचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता। गेल्या वेळेपेक्षाही तिने खूप चांगला टायमिंग काढलेला। गेल्या वर्षी तिला साधारणतः 2 तास 5 मिनिटं काहीतरी लागलेली, आणि आता तिने 1 तास 54 मिनिटात ही स्पर्धा कंप्लीट केलेली आहे। अर्णवने 2 तास 13 मिनिटात पूर्ण केली, आणि मी देखील मागच्या वर्षीपेक्षा खूप कमी वेळ काढलेला आहे। मागील वर्षी होतं 1 तास 21 मिनिटे, या वर्षी 1 तास 18 मिनिटं। चला तर आपण वळूया दीदीकडे, जिने आमची खूप सोय केली, उत्तमरित्या आमचं स्वागत केलं, धमाल केली आम्ही इकडे। सपना, मला छान वाटलं सगळे घरात आल्यामुळं। आणि मेन म्हणजे सायकल रेसरवाले, आम्ही रस्त्याने जाताना पाहायचो रेसरवाले जात आहेत, कसे जातात। मग खरोखर आमच्या ते घरात आले आणि आम्ही त्यांना बघितली, त्यांच्या सायकली बघितल्या, कशा आहेत, व्यवस्थित आहेत, भारी आहेत। आम्ही जवळून बघितलं ना, ते पहिल्यांदा बघितलं। नुसतं जवळच नाही, घरातच होत्या सगळ्या। घर 5 सायकलीने भरलेलं होतं। मजा आली एकदम। तुला कसं वाटलं? आणि माझी जाव माझ्यासोबत होती मदतीला, खास करून जेवण बनवण्यासाठी मदत करण्यासाठी जाव आली। दोन्ही जावांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जेवण, आजचं तर जबरदस्त होतं चिकन, कालची भाजी वगैरे पण छान होती, एकदम खूप मस्त। एक संदेश आपण नेहमी जे करतोय, आजचा एक संदेश आहे की आपण जेव्हा कोणाकडे जातो तेव्हा पाण्याचा ग्लास जेव्हा आपल्या समोर येतो, तर जेवढं पाणी आपल्याला हवे ना, तेवढंच आपण त्यातून घेतलेलं होतं। कारण पाण्याचा वापर आपण जपून करणं गरजेचं आहे। पाणी कपातात बऱ्याच जणांना पाणी कपात असल्या कारणाने पाणी मिळतही नाहीये। तेव्हा माझी सर्वांना आवर्जून विनंती आहे की जेवढं तुम्हाला पाणी हवंय तेवढंच पाणी घ्या, आणि जरी का त्या ग्लासात किंवा त्या तांब्यामध्ये ते पाणी राहिलं तर ते आपण बेसिन मध्ये न टाकता झाडं वगैरे इथे आपण टाकणं गरजेचं आहे। चला तर आता भेटूया नंतर पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।